आपले सहर्ष स्वागत आहे माझे YouTube चॅनल माझी शाळा आनंदाई शाळा शाळा नंबर 1 उपळाई ठोंगे। तर आज आपण सिंग्युलर प्लुरल म्हणजे एकवचन अनेक वचन हे इंग्रजी शब्दांचं कसं बनवायचं, नाउन नामाचं कसं बनवायचं हे आपण पाहणार आहोत। त्याला इंग्रजीमध्ये नियम आहे। जसं आपण मराठीमध्ये शेळी शेळ्या, पाटी पाट्या, खुर्ची खुर्च्या हे आपल्याला मराठीचा अभ्यास असल्यामुळे आपण लगेच सांगू शकतो। पण इंग्रजीमध्ये नियम आहेत। त्याचा पहिला नियम लक्षात ठेवा की इंग्रजीमध्ये असणाऱ्या बऱ्याच इंग्रजी शब्दांना यस हा प्रत्यय लागतो आणि त्या शब्दांचं अनेक वचन होतं। उदाहरण घ्यायचं असेल तर कॅट, त्याचं जर आपल्याला प्लुरल करायचं असेल अनेक वचन तर कॅट। ऍपल त्याचं अनेक वचन ऍपल्स। चेअर त्याचं अनेक वचन चेअर्स। म्हणजे बरेच शब्द आहेत, जास्तीत जास्त शब्द हे यस प्रत्यय लावून सिंग्युलरचे प्लुरल करतात। दुसरा नियम आहे ज्या नामाच्या शेवटी यस एस एच सी एच एक्स आणि ओ ही अक्षर असतात नामाच्या शेवटी बरं का, तर त्या नामाचं अनेक वचन करताना त्याला ईएस हा प्रत्यय लावायचा। उदाहरण द्यायचं असेल क्लास, त्याचं लास्ट लेटर एस आहे आणि जर शेवटी एस असेल तर आपल्याला ईएस लावायचा आहे। म्हणजे आहे असा शब्द लिहायचा क्लास आणि त्याला ईएस लावायचा। क्लास क्लासेस, डिश डिशेस, बेंच बेंचेस, एक्स एक्सेस, फॉक्स फॉक्सेस, बॉक्स बॉक्सेस, मँगो मँगोज। या पद्धतीनं हा नियम दुसरा। त्यानंतर आपण तिसरा नियम बघणार आहोत। तो नियम आहे एफचा नियम। त्यानंतर चौथा नियम आहे एफचा नियम। एफ नियमानंतर जो नियम आहे एफचा नियम बघूया। ज्या नामाच्या शेवटी एफ किंवा एफई असतो त्या एफच्या ऐवजी फी लिहायचं। एफच्या जागी फी आणि मग प्रत्यय लावायचा ईएस। म्हणजे प्रत्यय ईएस लावायचा आहे, फक्त एफच्या आणि एफच्या जागी फी। उदाहरण जर घ्यायचं असेल तर वाईफ, शेवटी एफ आहे, एफचा करायचा फी, वायला डब्ल्यू आय, एफचा झाला फी आणि प्रत्यय लावायचा ईएस। वाईफ वाईफ, उल्फ डब्ल्यू एल एफ, लांडगा याचं प्लुरल होईल डब्ल्यू ए एल, एफचा काय होईल फी आणि मग प्रत्यय लागतो ईएस, उल्फ उल्फ याप्रमाणे। त्यानंतर जो नियम आहे तो आहे वायचा नियम। ज्या नामाच्या शेवटी वाय असतो त्या वायचं आय करायचं आणि मग प्रत्यय ईएस लावायचा। म्हणजे नियम काय, वायचा आय आणि मग प्रत्यय ईएस। ईएस प्रत्यय लावायचा आहे, पण शेवटी वाय असेल तर त्याचा आय करायचा आहे, शेवटी एफ असेल तर त्याचा फी करायचा आहे आणि मग ईएस लावायचा आहे। याचं उदाहरण बघू। लेडी, वाय आहे शेवटी म्हणून लेडी, वायचा करू आय आणि प्रत्यय लावू ईएस, लेडीज। बॉडी, शेवटी वाय आहे, बीओडी लिहूया, वायचा करू आय प्रत्यय लागला ईएस। आणि शेवटचा जो नियम आहे पाचवा तो आहे अपवादात्मक, की ज्याला कुठलाही नियम नाही ते
तुम्हाला पाठच करावं लागतील. उदाहरणार्थ टूथ, टीथ, फूट, फीट, माऊस, माईस. या पद्धतीनं कॅक्टस, कॅक्टी असे जे शब्द आहेत ते शब्द आपण एका वेगळ्या तासाला बघूया की जे आपल्याला पाठच करायचे आहे. तुम्हाला हा घटक समजलाच असेल तर भेटूया पुढच्या तासिकेला. धन्यवाद.